ठीक आहे. आता इथं आपण टॅलीचं सॉफ्टवेअर चालू करूया. टॅली प्राईम. चला इथं क्लिक करूया. एक नवीन कंपनी आपल्याला क्रिएट करायची. आपल्याला नवीन कंपनी क्रिएट करायची. ओके. काय करणार आपण इथनं आता? क्रिएट कंपनी. दिसतंय? क्रिएट कंपनी तयार केल्यानंतर त्याला नाव काय द्यायचं आपण? त्याला इथनं सूर्या डिस्ट्रीब्युटर. आता ही माझी कंपनी आहे म्हणून मी इथं काय करतो? माझं नाव टाकतो. दिसतंय? इथं जो काय ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथनं आपण टाईप करायचा आहे. स्टेट आहे महाराष्ट्र. पिनकोड, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, इथं सर्वांनी आपला नंबर टाईप करायचा आहे. फॅक्स नंबर, ईमेल आय डी जो इथं आहे आता, तर समजा इथं मी माझा फीड करतो किंवा इथं त्याला मी सूर्या 1974@gmail.com आलं आहे. इथं मी जे आहे इथं सगळ्यांनी डेट घेता इथं 1/4/2025 घ्यायची. ओके. बुक्स बिगिनिंग फ्रॉम जे आहेत ते आपल्या इथनं 1/10/2025ला सुरू होतील. ओके. इथं मी एंटर की प्रेस केली. आता कंपनी क्रिएट झाल्यानंतर इथं आपल्याला कंपनीचे फीचर सेट करायचे. काय फीचर सेट करायचे? इथं आपण गेलो. दिसते? इथं GST नंबर आहे. इथं जो GST नंबर असेल तो नंबर इथनं आपल्याला फक्त कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. आलं. बाकी तुम्ही इथनं कुठं काही चेंजेस करायचे नाहीत. इथं तुम्ही आता टेम्पररी नो म्हणा. झालं. इथं आपण क्लिक केलेलं आहे. दिसतंय? काय काय चेंज केलं फक्त आपण आता 1 2 3 4 आणि इथं काय केलं आपण? GST नंबर टाकलेला आहे. आता आपल्याला ही जे काही लेजर आहेत ही सगळी आपल्याला अकाउंट तयार करायची आहेत. दिसतेत ना? आता इथं मिस मोनिका टेंबरे हे लेजर अकाउंट तयार करायचे. काय करणार आपण? क्रिएट लेजर. इथं जातं कॉपी पेस्ट कमांड इथनं मी आता सिलेक्ट करतो आहे. बरोबर आहे. इथं सगळ्यांना इथनं अननोन म्हणायचं. बरोबर. त्याची कॅपिटलची अमाऊंट किती इथनं आहे? 8 लाख रुपये. दिसत ना? क्रेडिट. दुसरं जे आहे अकाउंट ॲक्सिस बँक लोन अकाउंट. ॲक्सिस बँक लोन अकाउंट. त्याला ग्रुप काय येईल? बँक OD अकाउंट. बरोबर आहे. तर इथं अकाउंट नंबर सगळ्यांनी जो आपला तुमचा सेविंग अकाउंट नंबर असेल तो नंबर इथं फिडअप करा. बरोबर आहे. इथं किती अमाऊंट इथं आहे? 1 लाख. बॅलन्स शीटच्या ज्या लायबिलिटी साईज आहेत त्या प्रत्येकाला सगळ्यांना काय असतं? इथनं क्रेडिट बॅलन्स असतं. आलं. नवीन कुमार लोन आलं. इथं येईल. याला काय म्हणलं आपण? अनसिक्युअर्ड लोन. काय म्हणलं आपण त्याला? अनसिक्युअर्ड लोन. किती अमाऊंट द्यायची इथनं आता? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये झालं आहे. इथे पुढं काय आहे? क्रांती शहा लोन अकाउंट. क्रांती शहा लोन अकाउंट.
अनसिक्युअर्ड लोन. क्रांतिशाहचे किती अमाऊंट येत नाही? 1.5 लाख रुपये. झालं. आता इथं अनसिक्युअर्ड आता हे जे होते आपले 2 हे चुकलेले आहेत, हे आपण थोडेसे चेंज करून घेऊया. अल्टरला जाऊया, लेजरमध्ये क्रांतिशाह लोन, ह्याला काय म्हणलं आपण, पुन्हा बघा येत नाही. हे सगळे सिक्युअर्ड लोन आहेत 2, हे आपण चेंज करून घेऊया यांचे ग्रुप फक्त. बाकी सगळं बरोबर आहे, बाकी कुठे चेंज नाही करायचं. सिक्युअर्ड लोन झालं. आता मला काय करायचं आहे, अनसिक्युअर्ड लोन आहे त्याची इथे एक लिस्ट आहे, दिसते लिस्ट आहे 3,40,000. मग इथं अनसिक्युअर्ड तुम्हाला दिसतेत ना. आता हा जो पार्ट आपल्याला करायचा आहे, हा पार्ट आपल्याला करायचा आहे मल्टिपल लेजरमधनं. काय करायचं आपल्याला? मल्टिपल लेजर. ते आपण कुठनं तयार करणार? क्रिएटमध्ये काय म्हणलं आपण? लेजर. आता इथनं लेजरला न जाता आपण काय करायचं, इथनं आता चार्ट ऑफ अकाउंट्स दिसते लेजर, आणि इथनं आपल्याला एक ऑप्शन असेल मल्टी मास्टर दिसते. इथनं आपल्याला इथं आपण जायचं आहे. काय केलं आपण इथनं? मल्टी क्रिएट म्हणलं. काय ग्रुप आहे इथनं आपल्याला? आता अनसिक्युअर्ड लोन आलं. आता इथनं आपल्याला एक एक लेजर आपण कॉपी पेस्ट करूया. कोमल जैन आलं. ह्याचा ओपनिंग बॅलन्स किती इथनं आहे? 65,000 रुपये. 65,000 रुपये क्रेडिट करतो आहे मी. ही सगळी लायबिलिटी साईड आहे. राजीव सिंग लोन कॉपी पेस्ट केलं तरी आपल्या इथनं होऊन जाणार आहे. त्याची अमाऊंट बघायची तर किती आहे? 1 लाख. पुढे इथं आहे रितेश शर्मा लोन 85,000. इथं अमाऊंट टाकायची 85,000. पुढे काय आहे? संदीप कटारिया लोन अनसिक्युअर्ड लोन, म्हणजे किती अमाऊंट आहे? 90,000. आलं. एंटर दिसते. याला आपण काय म्हणलं? मल्टिपल लेजर अकाउंट. आता आपण हा भाग एक कम्प्लीट केला तर दिसतंय. खाली काय येतं इथे? करंट लायबिलिटीज. जसं इथनं पुढं काय म्हणलं आपण? करंट लायबिलिटीज 56,802. इथं खाली दिसतं इथं प्रोव्हिजन आहे, दिसत 56,802. आता हे मला अकाउंट आपल्याला पूर्णपणे तयार करायचं आहे. पुन्हा आपण काय करणार? मल्टी मास्टर, त्यामध्ये क्रिएट. इथं आपण ग्रुप सिलेक्ट केला प्रोव्हिजन आलं. त्याचा ओपनिंग बॅलन्स येत नाही, किती आहे? 3,500 रुपये. 3,500. पुढचं जे लेजर अकाउंट आहे ते ऑफिस एक्सपेन्सेस पेबल अकाउंट 7,000. पुढं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस पेबल अकाउंट 9,802. 9,802. रेंट एक्सपेन्सेस पेबल अकाउंट 13,500. 13,500. पुढचं जे अकाउंट आहे सॅलरी एक्सपेन्सेस पेबल 20,000. 20,000 दिसते. टेलिफोन बिल पेबल 3,000 रुपये. 3,000 रुपये दिसते. इथनं आपण आता अशी जे ओपनिंग बॅलन्सेस होते ते आपण आता इथनं तयार केले. आता याच्यामध्ये एक अकाउंट आहे दिसते तुम्हाला इथनं, हिंदुस्तान लिमिटेड सन्ड्री क्रेडिटर्स त्याला ग्रुप आहे
आणि त्याचा खाली इथनं GST अकाउंट आहे. आता हे आपण इथनं लेजर अकाउंट सिंगलमधनं आपण तयार करायचं आहे. काय म्हणलं आपण? क्रिएट लेजर अकाउंट हिंदुस्तान लिमिटेड सन्ड्री क्रेडिटर्स. इथं जो काय आपल्याला ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथनं आपण फीड करायचा आहे. त्याचा इथं GST नंबर आहे, कॉपी पेस्ट केला आपण इथनं. त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे इथनं 5,25,400. आता इथे किती आले? 21,72,202. ही इथे टोटल आपली इथनं बरोबर आता मॅच झालेली आहे. बाय ओपनिंग बॅलन्स हे प्रत्येकाच्या लेजर अकाउंटला आपण इथं फीड करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण आता काय केलेलं आहे, हे जे अकाउंट आहे ही साईड आहे, ही साईड आपण आता टॅली करून घेतलेली. ओके, आता आपल्याला फिक्स ॲसेट्समध्ये 11,21,000 हे आपल्याला करायचं आहे. हे फिक्स ॲसेट, डिपॉझिट ॲसेट, डेटर्स, कॅश इन हँड वगैरे आपण आता बघूया. ही जी आहे ही आपल्या ॲसेट साईड आहे. यांना सगळ्यांना डेबिट बॅलन्स असतो, लक्षात ठेवा. लायबिलिटीज अकाउंट ऑलवेज शोज ॲज अ क्रेडिट बॅलन्स, ॲसेट अकाउंट ऑलवेज शोज ॲज अ डेबिट बॅलन्स. आता इथं फिक्स ॲसेट्स आहेत, इथनं आपण खाली आता इथनं फिक्स ॲसेट आपण करूया. दिसेल ना 11ला. मगाच्या वाणीच करायचं आहे आपल्याला. चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये लेजर, तर इथं ऑप्शन आहे मल्टी मास्टर. मल्टी मास्टरमध्ये आपण केलं क्रिएट. आता इथं ग्रुप कुठला आहे? फिक्स ॲसेट्स. आता एक एक इथनं आपण ग्रुप आपण कॉपी पेस्ट करून घेऊया. प्रिंटर 4,500 इथं येईल डेबिट. दुसरं प्रिंटर लेझर 7,500 7,500. कॉम्प्युटर्स 2 54,000 54,000. फर्निचर अँड फिक्चर किती अमाऊंट आहे? 30,000. पुढे मोटर व्हेकल 10 लाख. ऑफिस इक्विपमेंट 25,000 डेबिट. असे हे सगळं इथनं आपण आता फीड केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे? डिपॉझिट ॲसेट्स, बरोबर आहे. लिस्ट डी. पुन्हा आपण काय करणार? मल्टी मास्टर क्रिएट. इथं म्हणलं आपण डिपॉझिट ॲसेट्स. इथं 2 आहेत. सिक्युरिटी डिपॉझिट फॉर इलेक्ट्रिसिटी 5,000 रुपये. डेबिट अमाऊंट 5,000 रुपये. त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट फॉर रेंट 32,000 रुपये. आलं? हे 2च फक्त आपल्याला इथनं अकाउंट येतात. त्यानंतर हे आपण आता बघितलं, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं इथनं? आता कॅश अकाउंट जे आहे दिसते तुम्हाला, ह्याचं बॅलन्स किती आहे? 1,27,000. स्टेट बँक ऑफ इंडिया ह्याचं बॅलन्स किती आहे? 3,11,000. आता मला कॅशचं लेजर अकाउंट मॉडिफायला जायचं आहे. अल्टरमध्ये गेलो, लेजर, त्यामध्ये कॅशचा ओपनिंग बॅलन्स 1,27,000. 1,27,000. आता इथं मी स्टेट बँक अकाउंटचं लेजर अकाउंट तयार करतो. त्याला इथं ग्रुप येईल बँक अकाउंट. आलं? ब्रांच पुणे. पुणे मेन ब्रांच, बरोबर आहे. 3,11,000 रुपये, बरोबर आहे.
हे इथनं आलं. झालं. हा पार्ट आपण आत्ता करून घेतला. दिसते कॅश. आता आपल्याला डिपॉझिट पण केलं आपण आत्ता. आता आपण काय करूया, सन्ड्री डेटर्स. किती अमाऊंट आहे, 4,10,000. आता ही जी डेटर्सची जी अमाऊंट आहे ती सगळी तुम्हाला इथे दिसेल बघा. दिसते का इथनं, एका खाली एक. ही आपण आत्ता करून घेऊया. 5 स्टार मार्केट. ओके. आता इथं आपण सिंगल सिंगल करायचं आहे, कारण प्रत्येकाला आपल्याला GST नंबर आपल्याला फीड करायचा आहे. याला सगळ्यांना ग्रुप येईल इथनं डेटर्स. आता सध्या मी ॲड्रेस टाकत नाही इथं. आता त्याचा GST नंबर आला. अमाऊंट किती आहे, 15,000. ₹15,000 डेबिट आला. एक झाला आपला, काय झाला इथनं, हा ओपनिंग झाला. त्याला 1/4/2025 टाका ओपनिंग बॅलन्स. बाय ओपनिंग बॅलन्स आला. 5 स्टार मार्केट. A to Z सुपर मार्केट. किती अमाऊंट आहे, 25,000. सेम सन्ड्री डेटर्सच. GST नंबर प्रॉपरली कॉपी करायचा आहे. त्याची ओपनिंग बॅलन्स किती आहे, 25,000. 1/4/2025 फीड करा बाय ओपनिंग बॅलन्स. ओके. त्याच्यानंतर ना अपोलो शॉपी. किती बॅलन्स त्याचा, 9,862. अनरजिस्टर्ड डीलर आहे. काय म्हटलं आपण त्याला इथं आता, अनरजिस्टर्ड डीलर. 9,862. 1/4/2025 बाय ओपनिंग बॅलन्स ड्रॉप डाऊन झालं. अपोलो शॉपी. ॲव्हेन्यू सुपर मार्केट अनरजिस्टर्ड डीलर. किती आहे, 8,900. अनरजिस्टर्ड डीलर दिसते ना, 8,900. 1/4/2025. बॅलन्स दिसते. ॲव्हेन्यू झाला. बालकृष्ण सुपर मार्केट रेग्युलर आहे, त्याला GST नंबर आहे. GST नंबर ₹8,000. ₹8,900. बेडमुता मेडिकल अनरजिस्टर्ड डीलर आहे, ₹10,000 अमाऊंट आहे. अनरजिस्टर्ड डीलर त्याची अमाऊंट इथनं आहे ₹10,000. झालं. पुढे आहे धनलक्ष्मी प्रोव्हिजन. GST नंबर आहे. अमाऊंट बघायची ती किती आहे, 8,975. 8,975. ध्रुव ट्रेडर्स.
8,400 त्याचा ओपनिंग आहे. बाय ओपनिंग बॅलन्स 8,400. JR फूड्स GST नंबर आहे. ओपनिंग बॅलन्स किती? 8,500. कोहिनूर जनरल स्टोर अनरजिस्टर्ड झाले 10,500. अनरजिस्टर्ड डीलर 10,500. 10,500. कोठारी मेडिकल 8,900. त्याचा GST नंबर 8,900. महाजन एजन्सीज रेग्युलरमध्ये, रेग्युलर म्हणजे त्याला GST नंबर ते रेग्युलर, ज्याला नंबर नाही आहे ते आपण त्याला काय म्हणतो? अनरजिस्टर किंवा कन्झ्युमर असंही म्हणतो आपण त्याला. $10,850. महावीर किराणा 8,500. परत चेक करा व्यवस्थित. महावीर किराणा एक वरचं राहिलं आपलं महात्मा एंटरप्राइजेस 9,500. अनरजिस्टर्ड डीलर 9,500. बाय ओपनिंग बॅलन्स 9,500. महिला शॉपिंग 7,100. अनरजिस्टर्ड महिला शॉपिंग 7,500. 7,500 का 7,100. 7,100. मोदी ट्रेडर्स 9,200. अनरजिस्टर्ड 9,200. ओके. त्यानंतर नॅशनल डिस्ट्रीब्युटर्स रेग्युलर त्याचा ओपनिंग बॅलन्स 15,000. 15,000.
आता हे 4 जे आहेत हे सगळे अनरजिस्टरमध्ये येतील. त्यातला नॅचरल फूड्स 15,250 अनरजिस्टर्ड डीलर 15,250. न्यू ग्राहक मंडळ 8,000. पटेल फूड्स 10,000. अनरजिस्टर्ड डीलर 10,000. पॉप्युलर शॉपी 8,900. पोद्दार ट्रेडर्स GST नंबर आहे 8,200. प्रोफाइल जनरल स्टोर 9,500. रामकृष्ण मेडिकल 7,800. बाय ओपनिंग बॅलन्स. त्याच्यानंतर ना RR शाह अनरजिस्टर्ड आहे 9,650. अनरजिस्टर्ड 9,650. एंटर. त्यानंतर ना सहारा शॉपी अनरजिस्टर्ड डीलर 10,000. संघवी ट्रेडर्स आता इथं संघवी ट्रेडर्स इथं आपल्याकडे हे नाही आहे GST नंबर नाही तो इथनं आपण जरा फक्त आपण शोधून काढूया. दिसतंय संघवी ट्रेडर्स GST नंबर पुणे. ओके हा इथं आला बघा दिसेलच आहे इथनं GST नंबर. मला त्याचा इथं कॉपी करायचं आहे. ओके संघवी ट्रेडर्स
नंबर असा शोधायचा सुद्धा आपल्याला. $8,800. $8,800. सत्यम मार्केट. $11,000. शर्मा मेडिकल 9,500. बाय ओपनिंग बॅलन्स. शिवकुमार एजन्सी अनरजिस्टर्ड डीलर 8,900. $8,900. श्री ग्लोबल किराणा 8,200. GST नंबर इथं आपण फीड करायचा त्याचा. अमाऊंट आहे 8,200. बाय ओपनिंग बॅलन्स. त्याच्यानंतर ना श्री हरी मेडिकल अनरजिस्टर्ड आहे 10,400. इथं फक्त तुम्ही व्यवस्थित सिलेक्शन करा. 10,400. SK फूड्स याला GST नंबर आहे 8,500. $8,500. 1,400. बाय ओपनिंग बॅलन्स 8,500. स्पायसी किराणा अनरजिस्टर्ड 17,000. स्पायसी किराणा अनरजिस्टर्ड ओपनिंग बॅलन्स 17,000. सन अँड शाईन पार्लर आईस पार्लर 7,550. इथं आपण GST नंबर फीड करायचा आहे. $7,750. 750. सनस्टार फूड्स अनरजिस्टर्ड 6,800. सनस्टार फूड अनरजिस्टर्ड 6,800. 6,800. सुपीरियर एजन्सीज 12,500. 12,500.
आता हे बाकी सगळे आपले अनरजिस्टर्ड डीलर आहेत, शेवटचे 4. स्वदेशी सुपर मार्केट, $7,500. $7,500. टॉप अँड टाउन 8,500. विजय प्रोविजन स्टोर्स 7,450. $7,450. वर्धन प्रोविजन्स 8,560. आलं. आता हे जे आपण सगळं फीड केलं, आता हे सगळं इथनं आपल्याला बॅलन्स शीटला बघता येईल. दिसतं आहेत ना. इथं मी Alt+F1 केलं. आता इथं बघा, आपण सगळी अकाउंट फीड केली. आता एकच फक्त आपलं राहिलं आहे, डिफरन्स इन ओपनिंग बॅलन्स काय, 1,65,355. 1,65,355 आपलं काय राहिलं असेल, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे सगळे स्टॉकचे आयटम जे आहेत, हे सगळे स्टॉकचे आयटम इथं आपल्याला फीड करायचं. दिसतंय का, क्लोजिंग स्टॉक हा एवढाच फक्त आता इथनं आपला शिल्लक राहिलेला आहे. आपली ही जी कंपनी जी होती ती आपण काय घेतली, ती आपण इथनं आता सूर्या डिस्ट्रीब्युटर्स. याला इथं आपण नाव थोडंसं चेंज करूया. सूर्या डिस्ट्रीब्युटर्स. ओके, आलं लक्षात. आता कसे आपण आता ओपनिंग बॅलन्स फीड केले. हे जे क्लोजिंग स्टॉक आहेत, हे आपण उद्या ह्याच्यामध्ये स्टॉक ग्रुप तयार कसे करायचे, स्टॉक आयटम कसे तयार करायचे, ते आपण ह्याच्यामधनं इथनं पूर्णपणे शिकणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे आपण आत्ता जे बॅलन्स शीट केलं, या बॅलन्स शीटमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या काय आल्या आता बरोबर आल्या. फक्त राहिलं कुठलं आपला आता 1,65,355. मग 1,65,355 मधलं काय आहे, तर आपल्याकडे जे कुठले स्टॉक आयटम आहेत हे दिसतंय. उद्याच्या पार्टमध्ये आपण स्टॉक ग्रुप क्रिएशन कसं करणार, त्याच्यानंतरनं स्टॉक आयटम कसे आपण क्रिएट करणार, इथं आपण आता जे सगळे लेटेस्ट रेट आहेत ते सगळे इथनं आपण आता चेंजेस करून घेतलेत. ते 1,65,000 कुठले, तर ही अमाऊंट दिसते 1,65,315. ओके. आज आपण या ठिकाणी सूर्या डिस्ट्रीब्युटर जी कंपनी आहे, त्या कंपनीचे ओपनिंग बॅलन्स कशा पद्धतीने आपण फीड करायचे हे आपण आज पाहिलेले आहेत. बरोबर आहे. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे, निश कॉम्प्युटर, पुणे वाकडेवाडी. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.